पहिल्यांदा आयुष्यात पिली. 30 रुपयाची सुद्धा मी कधी पित नाही. भाऊ अख्ख्या कॉफीमध्ये ब्राऊन शुगर टाकून अजून तिला गोड करून कॉफी पितोय. लेवल समजते तुम्हाला. बट जाऊ दे. आत्ता विषय कसा आहे, राधा आणि सुपत गेले तावरायला आणि तेवढंच आम्ही ठरवलं की आम्ही कॉफी पिऊन घेतो. देवेश, say hi to our audience. Hello, Chronicles at Dark, Yeah. And this is Hatvarti Hatvarti. doing Hatvarti. सस्ते नशे करणारी ही आता. तुझे घरचे व्लॉग्स बघतील माहिती आहे ना तुला. मला माहिती नाही बघणार. आणि पाहिलं तर पाहिलं तर म्हणजे शाबाश राधाई. मला हे खाऊ वाटत नाही. ज्या गुरु खाती ती ज्या गुरु. सो आम्ही परत काल सारखं ॲडव्हेंचर करायला चाललोय मंगळ बाजारला. तिकडच्या सुखसागर या आम्ही सुखसागर नव्हे, सूरसागर. सुखसागर येतो तलाव. क्रेझी पीपल. 6:30 वाजता निघायचं आहे आणि हे 5:30ला अजून येतात. सोय झाली माझी. चला 2,000 अगं साडे 1 तास आहे आपल्याकडे फक्त. 500 रुपयाचे 4 स्कर्ट घेतल्यावर तर खतम संपतात ते. पहिलं डायरेक्ट बघून घेऊ आणि काय होतं ते बघू. अरे यार, तुम्ही मला काय म्हणता, मी सगळ्यात फास्ट शॉपिंग करत असते. चला. इथे वडोदरा सुखदा. मला वाटलं राहिली काय मागचा बॅटमॅन, हिंगोलीचा बॅटमॅन. आम्ही वडोदरा फिरतोय. इथं पाणीपुरी आहे, ती आपण खायला येऊ थोड्या वेळाने. तिथनं 6:30 वाजता निघायचंय. जर का 6:30 वाजता निघाले नाही 7चं जेवण आपल्याला मिस होईल. आणि आज रविवार आहे, मला नॉनव्हेज खायचं. सो प्लीज जेवायला देणार नाही, समजलं. इथलाच होता रस्ता. मध्ये आम्ही आलोय. अँड आज सकाळी जे विचित्रपणा केलता मी बधाण्यासोबत, तो मला करायचा नव्हता म्हणून डायरेक्ट टोपीच्या बाजारात आलो. ती टोपी मी विकत घेतली. आता ती मी उद्या भुजला घालणार आहे. मुली तिथं शॉपिंग करतायत बिचारी तिघी. व्हिडिओ कॉल लावून तिथं आलो. 2 कलर पाहिले, 3रा कलर फायनल केला आणि विकत घेतला. तू कशामध्ये गुंग झालायस? नाही बघतोय काय घेताय. चालायचं आता पोरींसोबत आल्यावर म्हटल्यावर काय करायचं. काय थोडं पुढे जाऊन आपल्याला पण कळलं पाहिजे ना. काय तर यांना कुठं फोन लावतोस काय. बिकट जीवन भाऊ, समज रे. मी अजून म्हणतोय आपण तुळशी बागेतच आहे. वाट लागली इथे. असं वाटतंय थोडं अजून चाललो ना, कावरे आईस्क्रीमचं सेंटर आणि तुळशीबाग गणपती दोन्ही दिसतील. विचार केला घरच्यांसाठी काहीतरी घेऊन जाऊ. नंतर समजलं आपल्या इथं काम नाही आहे. एकतर आधीच पावसाळी वातावरण झालंय, त्याच्यामुळे गरमीने हाल बेहाल झालेत. अजून सुरूच आहे. बाय द वे, राधाईने माझ्यासाठी शॉपिंग केली. माझ्या आईसाठी तिने 2 काय घेतलंय ते. हां चांगले. मला आता असं झालं इथल्या लवकर निघा गाईज. हां आणि मी टोपी पण घेतली आहे. तुला काय घ्यायचंय? बिचारा काय बोले ना पण काही घाई ना पण. एक तर गरमी होते, अजून मी घरती उठलं खतरनाक. चला आता लवकर पुढे जाऊ. कावरेचं आईस्क्रीम खाऊ, गणपतीचं दर्शन घेऊ आणि पुण्याबाहेर पडू. वडोदरा वडोदरा नो, मार्केट नो, इट्स तुळशीबाग.
फायनली आम्ही आता इथनं आम्ही निघालोय. अर्ध्या तासात शॉपिंग केली. उरकलंय हा माझा रेकॉर्ड आहे की मी केलं. आणि आणि आम्ही भरपूर शॉपिंग केली असं पण नाही की खूप कमी केली. हा म्हणजे जे मेन घ्यायचं होतं ते राहिलं. सगळ्यांचं सगळं घेतलंय. नाही मेन राहिलं पण ठीक आहे. जे मेन पाहिजे होतं ते राहिलंय पण ठीक आहे ते भुजला घेऊ. त्याच्या जागी चोली घेतली आहे पण ठीक आहे म्हणजे नाही. बिचारा- हा, ओढण्या झालेले आहे. जे आता राहिलंय- स्कर्ट घ्यायचे. जे राहिले ते कुचोडीला गेले आहे. बिचारा काहाकरचा फक्त एक राहिलं की त्याला गॉगल घेता नाही आला. ए तू वहिनीसाठी घेतलं का रे काही? ओके वहिनीसाठी विनीत तुला बेल्ट घ्यायचा होता तर घेतला का? नाही ना. मग काय? विनीत भाई आणि मी काय केलं, आम्ही जस्ट चालत चाललेलो. आम्हाला खेळणे बघायला गेलेत. आम्ही दोघं खेळणी बघायला गेलतो. तिथं पुढे गॉगलचं दुकान दिसलं. त्याला गॉगल आम्ही विचारलं किती, तो बोलला 100. त्याला म्हटलं देऊन टाक. मला? काय संबंध? मित्र तीनदा म्हणलाय आपण त्याला घेऊ दिलं नाहीये. काय कसं बसल्यावर ना. आज माझे ज्या लेवलचे हाल झालेत, मी पहिलं तर गॉगल आणि टोपी घेतली आहे. कारण आता जायचंय भुजला. वाट लागण्यापेक्षा वाचलेलं काय वाईट आहे. पण तुला मित्राची आठवण एक घ्यायला पाहिजे होतं. मी कोणाला अरे भाऊ तिथं पण तुला माहित होतं ना की माझ्याकडे गॉगल नाहीये. अरे पण खेळणी होती तिथं. अरे माझा मुद्दा काय ते ऐकून घे ना. तुला माहित होतं माझ्याकडे गॉगल नाहीये. मी म्हणतोय ना तुला, तू माझा वापर. मी बिना गॉगलचा फिरतो बाबा. बस हे आता नाटकं झाली ग बस बस. हे भांडू नका ब्लॉग मध्ये बावळा. थंबनेल मिळेल ना, थंबनेल मिळेल. तुझं भांडण. आणि हे कोण लिहितंय? फोटो कोणता टाकते ते मी सांगेन. तो मगाशी व्हिडिओ घेतला होता ना मी गद्यांचा. एक डुक्कर 2 मोठ्या लोकांना गाढव बोलतोय. अक्षय मला मोठी किती आहे. ठिकाणी यांना घेऊ दिलं नाही. वडोदराला घेऊ म्हणे गॉगल आणि वडोदरा एकट्यानं घेतलाय शाळेत. माझाही गॉगल राहिला यार घ्यायचा पण जाऊ दे मी घरात ऑर्डर ठेवलं त्यामुळे जाऊन झालेलं. आता मी 180 वापरते कोणता वापर काय तुझा वापर? चड्डी वापरायला नाही बोललो, गॉगल वापर बोललोय. बुलट्या. हा त्याच्या ओल्याच असतात ना कारण त्याला दुसऱ्याच्याच वापरावं लागते. आता माहिती तुझ्या चड्ड्या ओल्या असतात का सुक्या त्यांनीच असतात? सांगितलं. त्यांनीच सांगितलं. आपल्याला जास्त ते कालच्या ब्लॉग मध्ये झालं ऑलरेडी. सोप बसला नाही. भाई आपण वेळेत निघालेलो आहोत. वेळेत निघालोय म्हणजे आता आम्हाला हॉटेलमध्ये जाऊन जेवण मिळणार. यांच्या हातामध्ये सोन्याचा कटोरा दिला तरी म्हणतील काही ना काहीतरी राहिलं. राहिला तुम्ही काल खाऊन आला शाळेत. हा ना. सरांची देण. आपण काहीतरी इकडनं खाण्यापिण्याचं घेऊन जायला पाहिजे. तिथं तर पुण्यापेक्षा जास्त ट्रॅफिक आहे गाईज. बेकार गाड्या चालवतात. मला नाही यायचं इकडे आता शिकायला. कॅन्सल. मला नाही यायचं. तो आता पटकन इथनं आम्ही चाललोय आमच्या हॉटेलवर. तिथं आम्हाला 7 वाजता जेवण देणार. मग आम्ही त्यानंतर निघणार आहे भुजला. सो गाईज आम्हाला 7चा इन टाइम दिला होता आणि 6:55 झालेले आहे. आणि आम्ही हॉटेलमध्ये आता एंटर करतो आणि आम्ही गेल्याबरोबर सरांच्या समोर उभं राहून म्हणणार आहे की सर आम्ही अख्खी शॉपिंग करून 7च्या आत आलोय. अर्ध्या तासात आम्ही अख्खी शॉपिंग केली आणि आम्हाला त्यांची रिएक्शन बघायची. हा शॉपिंग दाखवणार आहे आम्ही सरांना. किती शॉपिंग सी आमची शॉपिंग दिस इज आवर शॉपिंग. बाय द ही आमच्या सगळ्यांची मिळून आहे. येस. शॉपिंग वरनं आलो. 7 वाजता टच झालो. चेंज करायला 6:55. आईस्क्रीम आहे. एकच्या वर जर तू खाल्लंस तर मेल असं. सो आता यानंतर आम्हाला पटकन जेवायचं आहे कारण आमची आता ट्रेन आहे. जेवण मस्त आहे आज. काय केलं प्युअर व्हेज. बघतो. भुजला ट्रेन आहे आता. 9:30 वाजता ट्रेन आहे. झालं का तुझं? केस बघून झालं का? हे असले बुरटे लोक असतात ते दुसऱ्याच्या व्लॉग मध्ये येऊन फुकटचा फुटेज खातात. ही असली केस व्यवस्थित झाली पाहिजेत. ब्रदर हाय ब्रदर हाय. आता इथं चाललो आम्ही रेल्वे स्टेशनला. तिथनं आम्हाला भुजची रेल्वे पकडायची आहे, महाराजा सयाजीराव एक्सप्रेस. आणि तिथनं आम्ही रात्री निघणार आहे भुजला. जेवलास का रे? जेवलं की चांगलं होतं का जेवण? तुझी केस नीट झाल्यावर सांग, मग बंद करतो मी ते. सरांना घ्या ना व्लॉग मध्ये. आपल्या सरांना एक ट्रेन आहे घ्यायची. वाईट अवस्था झाली आहे.
वडोद्यामध्येच तिची अवस्था आहे. आता उद्या भुजला बॉर्डरला जायचंय, तिथे काय असेल काय माहिती. काय ही तर बघा ही नाईट ड्रेसवरच आली आहे. मला चान्स नाही मिळाला चेंज करायला. शॉपिंग जास्त इम्पॉर्टंट काय आम्ही येडे सगळे आमचे थांबले तिथे ट्रेनची वाट बघत. पाटील भेटली. पाटील थोडीशी टॅन डेस होतं तरी जिवंत आपण तेच खूप आहे आज. हो भाई उद्या जरी जिवंत राहिलो ते पण खूप आहे. हम हिस्टोरिकल मॉन्यूमेंट में जहाँ आई शुडंट से दिस लंगून शू कर दिया and it smells terrible. It smells very terrible. आता सांगतेय. मैं बाहेर भागी उकडून बटाटा झालाय गाईस. ते सोड. आपण नंतर ना बाहेर बसलो होतो शास्त्री संघ त्या मध्ये कशी खाण मला ओकारी आली आणि मी पळत बाहेर आले. आणि म्हणून मी परफ्यूम काढून बसले होते. बरं मी सगळ्यांना म्हणलं परफ्यूम पाहिजे का पाहिजे का पाहिजे. मला नाही विचारलं. अशी आमची 50 मुलं सहन करतायत आणि आता घरी चला रे बस. डू नॉट मेन्शन द नेम ओके. हो, एनी इन्स्टिट्यूशनल नेम. या आप लागतं. आणि गाड्यामध्ये द बेस्ट टार्गेट आहे भाई. कुछ भी हो गीत. आणि गळ्यामध्ये आपण आयडी कार्ड घेऊन ब्लॉक करतो. सगळ्यात उशिरा येणारा मीच आहे. बरोबर. आता सगळे इकडे यायला निघाले आणि मी वॉशरूम मध्ये होतो. वाट लागली माझी. आलो पळत पळत मग गाडीत बसलो. ठीक आहे चालायचं. दिस इज लाईफ. Now we are heading to Bhuj and it's gonna be terrible over there. I have a lot of problems over there. इरा आज आपण आपल्याला गाणी गायची आज. इरा हवा जो एक्सपीरियंस बसला सकाळचा. आजचा वेळ चक्कर आके गिरने का हालत में. मी चांगली आयडिया दिली की 20-20 जण पोरं इथं बेशुद्ध पडू. कुणाचा बाप पण आम्हाला उठवायला आला नसता. अरे उसमें एक चीज था. रामबो बोले बुलाने तो मैं ही जाऊंगा ना. मेरे को क्यों बोलिए आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही पहिलं बेशुद्ध पडा. ये आले. तुम लोग बेहोश गिरोगे तो मैं ही बुलाने जाऊंगा ना. मेरे को क्या इतना धूप में भेज रहे. डॉग इज भाई भाई डॉगी भाई Dog. गॉट अनदर गुज्जू हियर विद अ बॉय. करेक्ट टाइमिंग पे आए रे. डॉग इज भाई इंट्रोड्यूस हो रहा था. डॉगी दे जरा गरज आहे वाऱ्याची. काय पाहिजे वारा देऊ. वारं पाहिजे. चला वेदांत वारं देतोय तेव्हापर्यंत मी वारं खाऊन घेतो. भेटूत आता ट्रेनमध्ये. ट्रेन मध्ये मजा येणार आहे. बहुत मजा आने वाला है. सो गाईज एवढी फायनली मेहनत मशक्कत करून आम्ही आमच्या ट्रेनमध्ये बसलो. आमचे सिंगर पार्थ भाऊ काकरकर. तिथं काजल आहे. तिथं वर कोण आहे. वर कोण गेली आहे तिथे. तिथे आयो मारवा. हाय हाय. तिथं राधा ही बिचारी तिला बोर होते. तिचा फोन चार्ज नाही आहे म्हणून. थोड्या वेळाने आम्हाला महफिल रंगवायची आमची. पार्थ ऐक वाजवणारे आमचे सिंगर्स गाणं गाणारे आहेत. आणि ती मारव खरंच एक भूत वाटते. आता महफिल मध्ये डायरेक्ट भेटूयात आपण. हळू घ्या. मुझको रंग दे सौंदे सौंदे रंग में मुझको रंग देना रंग देना रंग देना. गुरु है तू मैं तो हूँ पाँव पिया पीपल तू मैं तो हूँ छाव पिया आता फायनली गाण्याची महफिल संपली. प्लीज ब्रो देखो बाय. या भावानी एवढा आवाज वाढवला की ट्रेनवाली
पोलीस काका आले आणि ते म्हणाले जर गाणे गायले तर ट्रेनच्या बाहेर गेले. मग त्यानंतर आम्ही आमच्या आवाजाची पट्टी खाली घेतली आणि म्हटलं की आता बस करावं. आता रात्र झाली, आता झोपेला जाऊ. ये बेसरे लोग गाते तो ऐसे होता है, अच्छे से गाते तो 4 पैसे लेके जाते. चलो बाय, गुड नाईट ऑल. हाय गाईज, आजचा दिवस इथेच एंड करूया. भेटूया उद्या सकाळी भुजला. बाय गाईज. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम गाईज. तोंड पण नाही दिसत आहे. सो बाय बाय.